नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर अशी माहिती बघणार आहोत. बघा, खूप त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई, आम्ही स्वामींची सेवा करतो, पण स्वामींच्या सेवेचा आम्हाला अनुभव काय येत नाही, की कुठे आमचं चुकतं. महाराजांचं अधिष्ठानही आमच्या घरात आहे, आम्ही रोज पूजाही करतो, तर मग कुठे चुकतं. तर बघा, काही आपण अशा चुका देखील करत असतो ज्या महाराजांना साक्षात पटत नाहीत. मी असं म्हणत नाही की महाराजांना तुम्ही हे दिलं तर महाराज तुमची सेवा स्वीकारतात किंवा तुमची कामं करतात, तुमच्या इच्छा पूर्ण करतात. महाराजांना आपल्याकडून काय हवं असतं किंवा कधी आपल्याला स्वामींच्या सेवेचा अनुभव येतो. खरं तर बघा, महाराजांना आपल्याकडून काही नको आहे, फक्त निस्वार्थी सेवा महाराजांना हवं आहे. तुमचे दागदागिने, तुमचा चांदीचा मुकुट, तुमचे नारळ, तुमचे साखर, पेढे असलं महाराजांना आपल्याकडून काहीही नको आहे. लक्षात घ्या, फक्त महाराजांना आपल्या सगळ्या स्वामी भक्तांकडून किंवा प्रत्येकाकडून महाराजांना फक्त निस्वार्थी सेवाच हवी आहे. आणि ही सेवा करत असताना आपण कुठे चुकतो. बघा, बऱ्याच वेळेला महाराजांना सुद्धा काही अशा गोष्टी होत्या ज्या महाराजांना साक्षात पटत नव्हत्या. ज्यावेळी महाराज अक्कलकोटमध्ये होते त्यावेळी खूप असे किस्से घडलेले आहेत जे आपण आत्ता टी व्हीमधून बघतो किंवा मालिकांमधून बघतो किंवा ग्रंथांमधून आपल्याला वाचायला भेटतं किंवा स्वामीचरित्र सारामृत जो असा ग्रंथ आहे त्यातही महाराजांच्या अक्कलकोटमधील अनेक जे काही किस्से आहेत ते दिलेले आहेत. तर ह्या सगळ्यांमधून महाराजांचं एक महाराज काय होते किंवा महाराजांना काय आपल्याकडून हवं होतं हे कळतं. आणि म्हणून आपण महाराजांची सेवा करत असताना नेमकं काय केलं पाहिजे आणि कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत याबद्दलच आपण आज बघणार आहोत. खूप म्हणजे जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला महाराजांचा अनुभव यावा असं वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. खरं तर मला एका ताईंची अशी पण कमेंट्स आले की ताई, तुम्ही सेवा करता, मग तुम्हाला म्हणजे आम्ही पण सेवा करतो, तुम्ही पण सेवा करता, मग तुम्हालाच कसं काय अनुभव येतात, तुम्ही एवढे अनुभव शेअर करता वगैरे. मग आम्हाला पण एखादी अनुभव शेअर करावा वाटतो, पण आम्हाला अनुभवच येत नाही, मग काय करायचं. तुम्ही असं काय करता की तुम्हाला अनुभव येतात. बघा, मी पहिल्यांदाच सांगितलं की महाराजांना आपल्याकडून, मी असं म्हणत नाही की तुम्ही स्वार्थापोटी सेवा करता, मी असं म्हणणार नाही. बघा, ज्यावेळी कसं असतं ना की आपल्याला एखादी ठेच लागल्यावरच आपल्याला म्हणजे आपल्या तोंडातून पटकन आई असा शब्द उच्चारतो. मी असं म्हणत नाही की कामापुरतंच तुम्ही स्वामींची आठवण काढता. काही असे लोक पण असतात की कामापुरतं स्वामींची आठवण काढायची आणि काम झालं किंवा एखादी इच्छा पूर्ण झाली किंवा सगळं चांगलं असलं की देव आठवत नाही, महाराज आठवत नाहीत, गुरु तुमच्या आठवत नाहीत. असेही काही लोक आहेत. कठीण काळातच आपल्याला देव आठवत असतो, लक्षात घ्या. म्हणून कठीण काळ असो किंवा सुखाचा काळ असो किंवा दुःखाचा काळ असो, महाराज आपल्यासोबत हे पाहिजेतच. महाराजांची सोबत ही आपल्या पाठीशी महाराजांचा हात हा पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून जरी महाराजांचं तुमच्या घरामध्ये अधिष्ठान असलं, तुम्ही रोज पूजा करत असला, तरी काही चुका आपण अशा करतो की ज्या महाराजांना सुद्धा साक्षात पटत नाहीत आणि त्याचमुळे आपल्याला त्यांचे अनुभव येत नाहीत. कुठेतरी महाराज आपल्यावर नाराज होतात, असं होतं. आणि महाराज हे मर्जीचे मालक आहेत, त्यांच्या लीला कळण्यापलीकडे असतात, लक्षात घ्या. एखाद्यावरती म्हणजे एखाद्याचं जर चांगलं करायचं असलं तर साक्षात महाराज त्या एखाद्या भक्ताला दृष्टांत देतात, लक्षात घ्या, दृष्टांत देतात. एखाद्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर महाराज साक्षात त्याला दृष्टांत देतात. इतकी महाराज आपले प्रेमळ आहेत, आपली प्रेमळ इतकी म्हणजे आपण इतक्या मोठ्या म्हणजे ब्रह्मांड नायकाच्या सेवेत आहोत आपण, हेच आपलं खरं भाग्य आहे, लक्षात घ्या. मला आत्ता बोलायला शब्द आठवत नाही आहेत, पण खूप आपण सगळे नशीबवान आहोत की महाराजांच्या सेवेत आपण आहोत. बघा, तर ज्यावेळी आपण रोज महाराजांची सेवा करतो, पूजा करतो, त्यावेळी काय अशा चुका आपण टाळायच्या आहेत. फक्त साध्या गोष्टी. म्हणजे आता नवीन स्वामी सेवेकरी जे असतात त्यांना माहीत नसते की कशी सेवा करायची असते, काय किंवा रोज कोणते ग्रंथ म्हणजे कुठला ग्रंथ वाचावा किंवा कुठून सुरुवात करावी. तर सगळ्यात पहिले मी असं म्हणणार नाही की तुम्ही हेच महाराजांना अर्पण करा, तेच अर्पण करा आणि महाराजांना हे आपल्याकडून काहीही नको आहे. मी पहिल्यांदाच सांगितलं. तर आता रोज बघा, न चुकता पहिलं एक काम काय करायचं की तुम्ही आता प्रत्येकाला काय असतं माहिती आहे का, गुरुपौर्णिमेला तेवढं गुरु करायचा, झालं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तेवढं महाराजांना आपलं एक माळ ओढायची किंवा ग्रंथाचं पठण वाचन करायचं, झालं. तेवढं एकच दिवस असतं, ते परत विसर आपल्याला पडतो. असं नाही, आपण त्यांना गुरु मानले ना, रोज 5 मिनटं तरी आपल्या गुरूंची आपण आठवण काढायची. भले तुमच्याकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं तुमचं छान चाललं आहे आणि एखाद्याला कसं असतं की
म्हणजे दुःख आल्याशिवाय देवाची आठवण कोणी काढत नाही किंवा आठवण येत पण नाही, असं पण एखाद्याचं असतं. त्याच्यामुळे सुख असो किंवा दुःख असो, सुखात आणि दुःखात महाराज आपल्यासोबत पाहिजेतच, कळालं. त्याच्यामुळे रोज आपण गुरु मानले ना त्यांना, रोज आपण महाराजांची 5 मिनटं तरी सेवा केली पाहिजे. 5 मिनटं. मी म्हणत नाही की तुम्ही तासभर बसा, पारायण करा, हे वाचा ते वाचा, काही गरज नाही. तुम्हाला वेळ नाही आहे ना, ठीक आहे, तुमचं खूप बिझी शेड्यूल आहे, तुम्ही ऑफिस वर्कर आहात, मुलं घरात आहेत, जॉईंट फॅमिली आहे, मला काही वेळच मिळत नाही, मी काय करू? काही करू नका. फक्त 24 तासातले तुम्ही 5 मिनटं नाही का काढू शकत? 5 मिनटं काढा आणि महाराजांचं शांत बसून नामस्मरण करा. दुपारच्या टायमिंग, आता तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये जरी रिकामा वेळ थोडं 5 मिनटं काढा. मुलं शाळेत गेले असेल, घरातली कामं आवरलेली असतात, शांत बसा. घरातही कोणी किरकिर करणारं नसतं, तर शांत इथे बसा आणि 5 मिनटं महाराजांच्या समोर बसून महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून नामस्मरण करा. बघा, अख्खा दिवस तुमचा फ्रेश जाईल, अख्खा दिवस तुमचा छान जाईल. आणि एक नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ना, ती कशातच नाही, लक्षात घ्या. जे पण तुमच्या म्हणजे आता सध्या तुम्ही ज्या टेन्शनमधून चालला आहे किंवा काही डोक्याला ताप असेल, काही असेल, टेन्शन असेल, तर ते टेन्शन फ्री व्हाल तुम्ही आणि एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यात येतील. आणि म्हणजे हां बाबा, माझ्या पाठीशी माझे महाराज आहेत, मग मला कशाची भीती, असं एक तुमच्या मनात आत्मविश्वास तयार होईल. आणि तो आत्मविश्वासच आपल्याला येणाऱ्या संकटांचा सामना करायला म्हणजे बळ देतं, लक्षात घ्या, तो आत्मविश्वास. म्हणून रोज 5 मिनटं महाराजांची आठवण काढायचे किंवा नामस्मरण करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर रोज न चुकता तुम्हाला देवपूजा करायची आहे. ज्या घरात रोज देवपूजा होते ना, त्या घरात मांगल्य, यश, मांगल्य, कीर्ती वाढत राहते, लक्षात घ्या. म्हणून आणि एक अशी लोकं पण असतात की देवपूजेचा कंटाळा करतात. का देवपूजेचा कंटाळा करतात मला तेच कळत नाही. तुम्ही बिना आंघोळीचं राहू शकता का एक दिवस? नाही ना. मग देवांना का तुम्ही तसंच ठेवता? त्यामुळे रोज घाई गडबडीत का असे ना, तुम्ही रोज देवपूजा करा. आणि त्याच्यानंतर रोज तुम्हाला महाराजांना तुम्ही गुरु मानले ना, तर रोज तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत. कमीत कमी एवढी सेवा. आता ताई म्हणाल तुम्ही कमीत कमी 5 मिनटं नामस्मरण करा असं म्हटलं, पण आपली गुरुमाऊली काय सांगतात बघा, जो स्वामींचा सेवेकरी आहे त्याने ॲटलिस्ट कमीत कमी काहीही केलं नाही तरी चालेल, पण कमीत कमी रोज स्वामीचरित्राचे 3 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी जरी नाही जमल्या तरी 1 माळ महाराजांच्या समोर बसून तुम्हाला करायचे आहे. रोज स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत, क्रमशः 3 अध्याय. आज 3 वाचला, उद्या 3, परवा 3, असं एका आठवड्यात तुमचं 1 पारायण पूर्ण होतं. सारामृतामध्ये 21 अध्याय आहेत, तर तुम्ही एका आठवड्यात तुमचं 1 पारायण पूर्ण होतं. परत पुढच्या आठवड्यापासून नवीन सुरुवात करायची, कळलं. असं रोज तुम्हाला क्रमशः 3 अध्याय, कमीत कमी एवढी प्रत्येक स्वामी सेवेकराने सेवा केलीच पाहिजे, कळलं. हे बंधनकारक आहे, लक्षात घ्या. जो स्वामी सेवेकरी आहे त्याला हा नियमच आहे, लक्षात घ्या. आणि खरं सांगू का, ज्या घरात नित्यसेवा होते ना, त्या घरावर जरी एकटा जरी त्या घरातला नित्यसेवा करत असेल, तर अख्ख्या घरावर त्या म्हणजे महाराजांची कृपादृष्टी राहते, महाराजांचं वर्चस्व त्या घरामध्ये राहतं, महाराजांचा एक म्हणतो ना की सूक्ष्म रूपामध्ये त्या महाराज त्या घरामध्ये वास करतात आणि अखंड कृपादृष्टी महाराजांच्या घरावर असते, लक्षात घ्या. अख्खं कुटुंब त्या संकटातून तरतं त्या एका व्यक्तीच्या सेवेमुळे. म्हणून एखादा जरी व्यक्तीच्या हातून आपल्या घरात नित्यसेवा ही घडलीच पाहिजे. म्हणून रोज देवपूजा करा, रोज नित्यसेवा करा. काहीच नाही जमलं तरी रोज महाराजांचं एक 5 मिनटं नामस्मरण करा. त्याच्यानंतर काय, कुठली गोष्ट बघा, कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला अनुभव यावा असं वाटत असेल तर परांना शक्यतो म्हणजे वर्ज्य करा. म्हणजे एखादी संकल्पयुक्त आपण सेवा केली आहे, म्हणजे आता व्यसनमुक्ती असेल, संतानप्राप्ती असेल, कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही सेवा केली आणि ज्यावेळी संकल्पयुक्त आपण सेवा करतो त्यावेळी शक्यतो सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे परांना वर्ज्य करा. कारण परांण्यामुळे आपल्याला बरेच दोष लागू शकतात. आपल्या आयुष्यात अडचणी का येतात? कारण आपल्या आयुष्यात ऑलरेडी काही दोष आहेत, म्हणूनच त्या अडचणी आपल्याला येत असतात. मग ग्रहदोष, पितृदोष, वास्तुदोष, अनेक प्रकारचे दोष. त्या दोषांमुळे आपला विवाह होत नाही, आपल्याला मूलबाळ होत नाही, आपल्याला नोकरी लागत नाही, कळालं. आणि हे दोष जर आपल्याकडे ऑलरेडी आहेत आणि जर परांनामधून त्यांचे दोष आपल्याला लागत असतात, म्हणून आपल्याला लवकर अनुभव येत नाही. आपले दोष आपण कमी करण्यासाठी आपण सेवा करत असतो आणि उलट आपण चूक काय करतो की त्यांचे दोषाने आपण घेतो, म्हणजे त्यांच्या अन्नातून वगैरे आपल्याला दोष लागत असतात. म्हणून ज्यावेळी संकल्पयुक्त सेवा करता त्यावेळी तुम्ही परांना वर्ज्य करा.
ही झाली दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात असेल, महाराजांची मूर्ती, फोटो तुमच्या घरात असलीच पाहिजे किंवा असावं, लक्षात घ्या. आणि जर असेल तर रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा. बघा केंद्रात पण रोज नैवेद्य असतो, तुम्हाला माहिती आहे. आणि रोज नैवेद्य दाखवल्याने आपल्या घरामध्ये भरभराट येते किंवा अन्नपूर्णेचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहतो. आपल्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही. आणि ताई आम्हाला 2 टाईम नाही जमत, पण 1 टाईम तरी तुम्ही दाखवू शकता ना. जे काही तुमच्या घरात बनतं सात्विक अन्न, वरण भात भाजी पोळी काही असो, भाकरी, ते तुम्ही महाराजांना 1 टाईम तरी दाखवायचं आहे नैवेद्य. सकाळी तुम्हाला घाई आहे, गडबड आहे, ठीक आहे. संध्याकाळी तुम्ही घरी असताना संध्याकाळी जेवणाच्या आधी तुम्ही नैवेद्याचं ताट बनवा, महाराजांना दाखवायचा नैवेद्य. आणि त्याच्यानंतर ते जे काही नैवेद्याचं ताट आहे ना, ते इथे ठेवायचं. 15 मिनटं इथे झाकून ठेवायचं. आणि ते जे काही ताट आहे ते त्यातलं थोडं सगळं जे काही तुमच्या घरात जेवढे पण 4, 5, 6, 7 फॅमिली मेंबर आहेत त्या सगळ्यांना त्या ताटातलं जरा घालायचं, म्हणजे प्रसाद म्हणून. बघा, हे करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तुमच्या घरातलं जे काही वाद भांडण तंटे काही असो ते सगळं निघून जाईल. महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील आणि एक घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतील. आणि ज्यावेळी म्हणजे एखादा नास्तिकसुद्धा महाराजांच्या सेवेत येईल यात काही शंका नाही. इतकी प्रभावी ह्या छोट्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. महाराजांच्या सेवेत खूप ताकद आहे, लक्षात घ्या. अशक्यही गोष्टी शक्य करतात महाराज, लक्षात घ्या. आणि माझ्या बाबतीत तर झालंच आहे, लक्षात घ्या. अशक्य गोष्टही शक्य केली आहे महाराजांनी. अक्षरशः तो अनुभव म्हणजे डोळे भरून येतात माझे. आणि महाराजांचे माझ्यावरती इतके ऋण आहेत की ते ह्या जन्मीसुद्धा फेडू शकणार नाही मी. आणि महाराजांच्याकडे माझं एकच मागणं असतं की फक्त जेवढे पण श्वासात श्वास आहे ना तोपर्यंत तुमची मला सेवा करायची आहे. पुढचा जन्म जरी मिळाला तरी तुमच्याच सेवेत मला राहायचं आहे, तुमच्या सेवेपासून मला लांब व्हायचं नाही, एवढंच मी महाराजांच्याकडे मागते. आज जन्म तुमची सेवा मला करायची आहे आणि तुम्ही करवून घ्या, एवढंच महाराजांच्याकडे तुम्ही निस्वार्थपणे मागा. आणि रोज महाराजांना 1 टाईम तरी नैवेद्य दाखवा, रोज देवपूजा करा. काहीच नाही जमलं रोज नित्यसेवा करा, तेवढी पण नाही जमली तर रोज 5 मिनटं महाराजांचं नामस्मरण करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज म्हणजे एकतरी स्वामीसेवेकरी तुमच्याकडून घडेल याचा प्रयत्न करा. म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही घरोघरी फिरा, स्वामींची सेवा करा, असं सांगत फिरा, असं नाही. बघा, एखाद्याला गरज आहे, तो खूप त्रासात आहे, खूप कष्टात आहे, म्हणजे त्याच्या आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत की त्याला काय करू कळत नसेल, तर तुम्ही त्याच्याकडे जा. किंवा म्हणजे जर तुमचा तो मित्र असेल किंवा काय, त्याला सांगा तू स्वामींची ही सेवा कर, तू स्वामींची ती सेवा कर, असं तुम्ही त्याला प्रेरित करा. त्याला सांगा की ह्या सेवेने मला अनुभव आला, तुलाही नक्की येईल, तू फक्त मनापासून सेवा कर. बघा, ज्यावेळी तो सेवा करेल तर तिथेच तुम्हाला ते पुण्य तुम्हाला मिळेल. त्याने सेवा केलं त्याचं पुण्य तर त्याला मिळेलच, पण तुमच्यामुळे जर तो सेवा करायला लागला, तो स्वामी मार्गात आला, तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळेल, लक्षात घ्या. आणि याच्यासारखं मोठं म्हणजे याच्यासारखी मोठी सेवा नाही, लक्षात घ्या. हीच खरी स्वामी सेवा आहे, लक्षात घ्या. दुसऱ्याचं चांगलं चिंतन करा, दुसऱ्याचं चांगलं कसं होईल याचा प्रयत्न करा. आपल्यात थोडं आहे ना, दुसऱ्याला थोडं द्या. म्हणजे एखाद्या गरीबाला त्यातलं द्या. तुमच्याकडे अर्धी भाकरी आहे ना, एखाद्या भुकेलेला त्यातली अर्धी भाकरी द्या, तहानलेल्या पाणी द्या. हल्ली इतकं जग वाईट झालं आहे ना की म्हणजे कुणाचं चांगलं झालेलंच लोकांना बघवत नाही. म्हणून त्यात आपण तसं वागायचं नाही. आपण स्वामींची सेवा करायचं. आणि स्वामींनी आपल्याला काय सांगितलं की दुसऱ्याचं चांगलं कसं होईल हे आपल्या स्वामी सेवेत मेन गोष्ट आहे, लक्षात घ्या. दुसऱ्याला निस्वार्थी मदत करा, निस्वार्थी तुम्ही सेवा करा, तुमच्या सेवेत सातत्य ठेवा, तरच तुम्हाला तुमच्या सेवेचा अनुभव येईल. भले तुम्ही मग पारायण करताय ढीगभर, म्हणजे स्वामीचरित्र पारायण करताय, गुरुचरित्र पारायण करताय, बरेच सगळे पारायण करताय, तासभर इथं वाचन करताय, आणि इकडचं सगळं वाचन करून झाल्यानंतर बाहेर जाऊन एखाद्याची निंदा करताय, टिंगल करताय, एखाद्याचं वाईट चिंताय, किंवा त्याची प्रगती कशी थांबेल याचा तुम्ही विचार करताय. तुम्ही विचार करा, इथं वाचून झाल्यानंतर तिथं बाहेर हे वाईट कृत्य जर वाईट विचार जर करत असाल तर इथे तासभर वाचलेल्याचा तुम्हाला फळ मिळेल का, लक्षात घ्या. अजिबात मिळणार नाही. आणि अजिबात स्वामी तुमच्या पाठीशी कधीही म्हणजे राहणार नाहीत. आणि हे स्वामींनी सांगितलं आहे की करायचं असेल तर निस्वार्थी सेवा कर, स्वार्थी पोटी सेवा करू नको, आणि स्वार्थ मनात अजिबात आणायचं नाही. बघा, भले तुम्हाला माहीत आहे ना की तुम्ही सेवा करताय पण अनुभव येत नाही, फक्त आपण एकच लक्षात ठेवायचं की अजून माझी वेळ आलेली नाही आहे,
आणि ज्यावेळी वेळ येते ना त्यावेळी महाराज चप्पल फाडके देतात आणि अपेक्षेपेक्षा जास्तच देतात. इतकं भरभरून देतात की आपल्याला काहीच मागायची वेळ येत नाही. फक्त योग्य वेळ आली की महाराज आपल्याला देतातच देतात. फक्त आपण निस्वार्थीपणे सेवा करत राहायची. कळालं? आणि म्हणूनच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी सेवा करत असतो, मग कुठलीही सेवा असो, रोजची सेवा असो, काही सेवा करत असताना मनात अहंकार अजिबात आणायचा नाही किंवा गर्विष्ठपणा, मोठेपणा, मी सेवा करते 4 लोकांना सांगायचं अजिबात नाही. महाराजांना मोठेपणा, अहंकारपणा, गर्विष्ठपणा अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे सेवा करत असताना निस्वार्थीपणे करा. तुमच्या सेवेत सातत्य ठेवा. तुमचा अहंकारपणा महाराजांना सांगा की महाराज माझ्यात जे काही वाईट गुण आहेत, ज्यामुळे इतरांना त्रास होतो, ज्यामुळे मला सेवेचं फळ मिळत नाही, असे वाईट गुण माझ्यातील नाहीसे करा, अशी महाराजांना तुम्ही प्रार्थना करा. आणि अशा प्रकारे निस्वार्थी भावनेने सेवेत सातत्य ठेवून जर सेवा कराल तर नक्कीच तुमच्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल, यात काही शंका नाही. आणि म्हणून आजचा व्हिडिओ हा मी तुमच्यासोबत शेअर केला. चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.